225 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी संदर्भात माननीय नगराध्यक्ष यांनी आपल्या बजेटमध्ये विषय मांडला. तर आमच्या त्याला पाठिंबाच आहे. 225च्या जागेवर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी करावी. मी या संदर्भात नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं की 200 स्क्वेअर फूटचे घर किती आहेत, किती लोकांना याचा लाभ होईल. त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा नव्हती. एवढी शोकांतिका आहे. मी 25 दिवसापासून त्यांना पत्र दिलेलं आहे की 225 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं किती आहेत नंदुरबार. अद्याप पावतो आकडेवारी दिलेत नाही. हे फक्त 225 स्क्वेअर फूटच्या गाजावाजा करायला कोणालाही याचा लाभ मिळणार नाही. 225 स्क्वेअर फूटचे घर खूप कमी लोकांचे आहेत, त्याचा लाभ मिळणार नाही. तर आम्ही तर हा मुद्दा धरूनच जे 500 स्क्वेअर फूटच्या घरांना कर माफी करावी अशी आता सुद्धा आम्ही मागणी केली, सूचना केली आणि ते करण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना भाग पाडू. विषय क्रमांक 15 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ता क्रमांक 11 आणि 13 संदर्भात डांबरीकरणाच्या संदर्भात होतं. मुद्द्याचा हा जेव्हा मंजूर केला त्यावेळेला याची रुंदी लांबी यांनी गृहीत धरून पैसे मंजूर केले आणि आता त्याच्यात फेरबदल करतात. त्या अनुषंगानेच आम्ही एक नवीन मागणी केली की हॉटेल हिरा गार्डन ते कटारिया मॉल हा 1600 मीटरचा रस्ता 18 कोटी रुपयामध्ये बनवतात. आम्ही सर्वांनी चॅलेंज केले की जगातला सर्वात महाग रस्ता नंदुरबारात बनवला जातोय आणि याची तक्रार आम्ही दाखल करणार आहे. आणि बजेटच्या संदर्भामध्ये आम्ही मांडणी केली की 225 स्क्वेअर फुटाच्या घराच्या संदर्भामध्ये हिराल भाऊंनी पत्र दिलं असताना त्यांना माहिती दिली नाही आणि मोगमरित्या घरपट्टी माफीचं सांगितलं. आम्ही 500ची मागणी केली होती, तर ती मागणी आम्ही लावून देणार आहे. आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये पाणीपट्टीची वाढ केली होती. तर आमची मागणी की जे अनधिकृत 3300 नळ झाले का त्यांच्याकडनं वसूल करून पाणीपट्टी लोकांची कमी करावी. आणि सिव्हिक गार्डन इंदिरा मंगल कार्यालय नाट्यगृह याचं उत्पन्न फक्त 10 लाख रुपये दाखवलेलं आहे वर्षाला. हा सर्वात मोठा विनोद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.